A short cast iron CI cast iron column, again the word column, so load will be compressive. Short CI column of hollow circular section having external diameter 300 mm and thickness 25 mm is subjected to a load of 50 kilonewton applied on the bracket provided the load line is off the axis by 180 mm. म्हणजे इसेंट्रिसिटी, the load line is off the axis किंवा centroidal axis by 180 mm. Find out the maximum and minimum stresses. Specify the nature of stresses. आता याच्या आधीचा प्रॉब्लेम आपण हॉलो सर्क्युलर सेक्शनचाच पाहिलं होतं. आता इथे त्यांनी एक्सटर्नल डायमीटर 300 mm दिलेला आहे आणि थिकनेस 25 mm दिलेला आहे. ते इंटरनल डायमीटर किती होईल? हां, हे लक्षात ठेवायचं, एकच वेळा मायनस नाही करायचा. थिकनेस हा 2 वेळा मायनस करावा लागतो. 25 आणि 25 50 दोन्ही बाजूनी, म्हणजे 300 मायनस 50 250 mm येईल. हे महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरेच वेळा चुका होते याच्यात. एकच थिकनेस मायनस करतो आपण बरेचदा, म्हणजे 300 मायनस 25 275. दॅट इज रॉंग. या फिगरमध्ये दोन्ही बाजूनी मायनस करावं लागते. इथे हा पहा, हा 300 mm आहे, इकडनं 25 mm कमी होईल थिकनेस आणि इकडनं सुद्धा 25 mm कमी होईल. सो इंटरनल डायमीटर इज 250 mm. ओके, दॅट इज वन इम्पॉर्टंट पॉईंट. आता पुन्हा आपल्याला हा लोड लावलेला आहे, हे इथे ब्रॅकेट प्रोव्हाइड केलेला आहे. हा ब्रॅकेट या ठिकाणी दिसतो आहे फिगरमध्ये आणि लोड लावलेला आहे. इसेंट्रिसिटी भरपूर आहे, 180 mm, म्हणजे बेंडिंग मोमेंट जास्त राहणार आहे. त्याच्यामुळे एका बाजूला कॉम्प्रेसिव्ह आणि दुसऱ्या बाजूला टेन्साईल राहणारच आहे स्ट्रेसेस, कारण की विथ कम्पेअर टू पी इसेंट्रिसिटी जास्त असल्यामुळे बेंडिंग स्ट्रेसेसची मॅग्निट्यूड जास्त राहील. बाकी प्रोसेस सेम आहे. डायमीटर एक्सटर्नल डायमीटर 300 mm, इंटरनल डायमीटर 250 mm, इसेंट्रिसिटी 180 mm. P50 × 10⁻³ न्यूटन. एरिया काढून घेतला आहे πd²/4, एक्सटर्नल डायमीटर स्क्वेअर मायनस इंटरनल डायमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 4. हा एरिया झाला. त्याच्यानंतर आय काढून घेतला आहे πd⁴ डिवायडेड बाय 64, एक्सटर्नल डायमीटर टू द पॉवर 4 मायनस इंटरनल डायमीटर टू द पॉवर 4. वाय मॅक्स नॅचरली एक्सटर्नल डायमीटरवरून वाय मॅक्स निघेल हाफ ऑफ 300, सो इट इज 150 mm. झेड काढून घेतला आहे, सेक्शन मॉड्युलस. याच्या आधीची आपण जेवढे सिमेट्रिकल सेक्शनचे प्रॉब्लेम घेतलेले आहे तिथे प्रत्येक ठिकाणी m×y डिवायडेड बाय आय लिहायची गरज नाही आहे. यू कॅन डायरेक्टली राईट m डिवायडेड बाय झेड. हा झेड तुम्ही सर्व सिमेट्रिकल सेक्शन करता वापरू शकता. हॉलो सर्क्युलर सेक्शन असेल, रेक्टँग्युलर सेक्शन असेल, पण झेड हॉलोमध्ये झेड आपल्याला काढून घ्यावं लागतो. आणि समजा रेक्टँग्युलर सेक्शन असेल किंवा साधा सर्क्युलर सेक्शन असेल तर त्याचा झेडचा रेडीमेड फॉर्म्युला आपल्याजवळ आहे, आपण तो पाहिलेला आहे. रेक्टँगल करता BD² डिवायडेड बाय 6 किंवा DB² डिवायडेड बाय 6 आय ZX किंवा ZY. सर्कल करता πd³ डिवायडेड बाय 32. हे आपण झेडचे फॉर्म्युले बेंडिंग स्ट्रेसेसमध्ये पाहिले आहेत, ते तसेच्या तसे तुम्ही इथं वापरू शकता, m डिवायडेड बाय झेड. आणि हॉलो सेक्शन जर असेल तर मात्र त्याचा आय काढून झेड काढावा लागतो, जसं इथं काढलेलं आहे. झेड इज इक्वल टू आय डिवायडेड बाय वाय मॅक्स.
त्याचा रेडीमेड फॉर्म्युला नाही आहे तरी तो सारखाच पडतो. तो आय डिवायडेड बाय काय आहे इथे पाय इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय हा फॉर्म्युला आहे डिवायडेड बाय 32 असं काहीतरी नाही डिवायडेड बाय 32 डी येईल. पण ते काढणं फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. आय काढून घ्या आणि त्याच्यावरून झेड काढा. आय डिवायडेड बाय वाय मॅक्स 150 आहे. हा झेड काढला इथे. बेंडिंग मोमेंट एम काढून घेतलं पी इंटू ई इसेंट्रिसिटी. सो इट इज 9 इंटू 10⁶ न्यूटन MM. आता इथे हा पी दिलेला आहे, एरिया आहे, त्याच्यावरून आपण डायरेक्ट स्ट्रेस काढू सिग्मा डी किंवा सिग्मा ए, आणि हा एम आणि हा झेड. बेंडिंग स्ट्रेस काढून घ्यायची एम डिवायडेड बाय झेड सिग्मा बी. अशा दोन व्हॅल्यूज काढायच्या आणि रिझल्टंट स्ट्रेसेस काढायच्या. सो हा पी ए आय आपण काढून घेतला आहे, वाय मॅक्स काढलेला आहे, झेड काढलेला आहे, एम काढलेला आहे मागच्या टेम्पलेटमध्ये. आता या व्हॅल्यूजवरून हा इथे सिग्मा ए लोड कॉम्प्रेसिव्ह आहे पहा फिगरमध्ये दिसते आहे तुम्हाला. फिगरमध्ये हा पी दिसतो आहे. तसंही हा कॉलम म्हटलं म्हणजे हा कॉम्प्रेसिव्ह लोड आहे. त्याच्यामुळे ही स्ट्रेस निगेटिव्ह घेतलेली आहे. सिग्मा ए इज इक्वल टू मायनस पी अपॉन ए मायनस 50 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय एरिया. सो इट कम्स आउट टू मायनस 2.315 न्यूटन पर MM². मायनसचा अर्थ कॉम्प्रेसिव्ह. सिग्मा बी एम इंटू वाय डिवायडेड बाय आय किंवा एम डिवायडेड बाय झेड काही केलं तरी चालेल, प्लस मायनस एम इंटू वाय मॅक्स डिवायडेड बाय आय, किंवा डायरेक्ट तुम्ही असं करू शकता 9 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय झेड 1372.4 इंटू 10⁻3. ते केलं तरी उत्तर हेच येते, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते जास्त सोपं जाईल तुम्हाला हा फॉर्म्युला वापरण्यापेक्षा एम डिवायडेड बाय झेड, पण झेड व्यवस्थित काढायचा. सो सिग्मा बी इज प्लस मायनस 6.56 न्यूटन पर MM². ही बेंडिंग स्ट्रेस आहे. प्लस मायनस हा इथे कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावला आहे म्हणजे या बाजूला कॉम्प्रेशन येईल, बेंडिंग कॉम्प्रेशन, आणि या बाजूला बेंडिंग टेन्शन येईल, कारण की हा असा वाकेल, या बाजूला वाकेल तो या प्रकारे. त्याच्यामुळे कुठे मायनस कुठे प्लस घ्यायचं बरोबर पाहावं लागेल. सो सिग्मा बी म्हणजे या पॉईंटवर, सिग्मा बी या पॉईंटवर स्ट्रेस काढून राहिलो आपण. मायनस म्हणजे सिग्मा ए आणि हे मायनस सिग्मा बी. मायनस 2.315 मायनस 6.56 इट कम्स आउट टू मायनस 8.875 न्यूटन पर MM² कॉम्प्रेसिव्ह. ही या ठिकाणी 8.875 न्यूटन पर MM² कॉम्प्रेसिव्ह ही स्ट्रेस आली तुमची या ठिकाणी. त्यानंतर या ए पॉईंटवर सिग्मा मिनिमम ही कॉम्प्रेसिव्हच राहील. डायरेक्ट स्ट्रेस तशीच्या तशी मायनस 2.315. इथे मात्र साईन चेंज होईल, प्लस 6.56. सो इट कम्स आउट टू 4.245 न्यूटन पर MM² टेन्साईल. आता इथे ही स्ट्रेस कॉम्प्रेसिव्ह आहे आणि इथे टेन्साईल आहे. तर ही टेन्साईल स्ट्रेस आणि ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जॉईन करायचं. दिस इज द रिझल्टंट स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. इथे टेन्साईल आहे आणि इथे कॉम्प्रेसिव्ह आहे. येणारच होतं ते, कारण की इसेंट्रिसिटी खूप जास्त आहे. त्याच्यामुळे इथे टेन्साईल आणि इथे कॉम्प्रेसिव्ह यायलाच पाहिजे ती. ओके. हा प्रॉब्लेम पहा आता. रेक्टँग्युलर सेक्शनचा प्रॉब्लेम आहे. इथे दोन लोड लावलेले आहेत, P1 आणि P2. दोघांच्या इसेंट्रिसिटी ह्या या प्रॉब्लेममध्ये सारख्याच दिलेल्या आहे. इसेंट्रिसिटी वेगळेही असू शकतात, परंतु इट इज सब्जेक्टेड टू 2 लोड्स. P1 या बाजूला आहे, P2 या बाजूला आहे, एकाच ॲक्सिसवर आहे. सो बेंडिंग विल बी अबाउट वाय ॲक्सिस. या ॲक्सिसवर बेंड होईल वाय ॲक्सिसवर. हां, काल माझ्या विचार करताना एक लक्षात आलं,
मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा झेड काढताना कसं लक्षात ठेवायचं. तर आता या प्रॉब्लेममध्ये एक्स ॲक्सिसवर लोड आहे, दोन्ही लोड एक्स ॲक्सिसवरच आहे. त्याच्यामुळे या प्रॉब्लेममध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय काढावं लागेल तुम्हाला, किंवा झेड अबाउट वाय ॲक्सिस काढावं लागेल, झेड वाय. म्हणजे थोडक्यात ज्या ॲक्सिसवर लोड आहे त्याला परपेंडिक्युलर ॲक्सिसवरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा झेड घ्यायचा. समजा एक्स ॲक्सिसवर लोड असेल तर वाय आय वाय काढायचा किंवा झेड वाय काढायचा. समजा लोड वाय ॲक्सिसवर असेल, लोड वाय ॲक्सिसवर असेल, एक किंवा दोन किती काही असू द्या, लोड जर वाय ॲक्सिसवर असेल तुम्हाला आय एक्स काढावं लागेल किंवा झेड एक्स. हे माझ्या विचार करता करता लक्षात आलं म्हणून सांगितलं तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं. ओके. ए मॅसनरी पियर. पुन्हा इथे हा पियर शब्द आलेला आहे, मॅसनरी पियर. पियर मी सांगितलं आहे तुम्हाला, इट इज अ कॉम्प्रेशन मेंबर. ए मॅसनरी पियर ऑफ ब्रिज of size 1200 mm by 800 mm carries 2 point loads of 500 kilonewton and 800 kilonewton at eccentricity of 400 mm each as shown in figure. पाहिजे होतं इथं, कारण की आता तुम्ही हे 500 आणि 800 इसेंट्रिसिटी 400 म्हटलं तर ते दोन्हीच्या दोन्ही लोड इथं पण घेता येतात. परंतु ही फिगर जर दिली असेल तर तुमच्या लक्षात येईल, किंवा मग अजून डिटेल द्यायला पाहिजे होते. सो इट शुड बी ॲज शोन इन फिगर. फाइंड मॅक्झिमम अँड मिनिमम स्ट्रेसेस अक्रॉस द पियर अँड ड्रॉ स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. आता एक लक्षात घ्या, इथे इसेंट्रिसिटी दोघांची पण सारखी आहे, 400 mm. म्हणजे EY1 आणि EY2 दोन्ही सारख्याच आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे प्रॉब्लेम रेग्युलर पद्धतीने पण सोडवू शकता. हा समजा 800 घेतला आणि हा 500 घेतला, तर 800 मायनस 500 तर 300ची इसेंट्रिसिटी एवढी राहील आणि बाकीचं जे 500 आहे ते ॲक्सियल. परंतु ठीक आहे, इट इज ओके. असं सोडवलं आहे, P1 P2 घेऊन सोडवलेलं आहे, त्याचप्रमाणे जाऊ आपण. सो स्टेप त्याच आहे सगळ्या. B 1200, D 800, P1 500 घेतला आहे त्याने, हा इकडचा 500 घेतलेला आहे हा P1 आणि हा 800 घेतलेला आहे P2. EY1 इज इक्वल टू EY2 400 mm. दोघांची पण इसेंट्रिसिटी. क्रॉस सेक्शनल एरिया रेक्टँगलचा B इंटू D. देन मुवमेंट काढलेले आहे. आता दोन मुवमेंट काढलेले आहेत. हा इथं P1 पाहिजे होता, P1 इंटू EY1. सो 500 इंटू 10⁻³ इंटू 400. आता ही MY1 जी आहे ती अशी राहिली या ठिकाणी, त्या बाजूला जाईल. ही MY1 या प्रकारेची जाईल, कारण की P1 इथे आहे. देन इट इज इक्वल टू 200 इंटू 10⁻⁶ न्यूटन mm क्लॉकवाईज. पाहिजे क्लॉकवाईज अशी राहील. त्याचप्रमाणे दुसऱ्या P2 मुळे येणारी मुवमेंट MY2, इट इज P2 मल्टिप्लाइड बाय EY2. इट इज इक्वल टू 800 इंटू 10⁻³ P2 इंटू 400. इट कम्स आउट टू 320 इंटू 10⁻⁶ न्यूटन mm अँटी क्लॉकवाईज. म्हणजे ही जी आहे याची मुवमेंट येणार आहे अँटी क्लॉकवाईज. आता ही जास्त राहील कारण की P2 मोठा आहे, 320 आणि ही 200 आहे. म्हणजे इफेक्टिव्ह किती राहील इथे, ही अँटी क्लॉकवाईज आहे आणि ही क्लॉकवाईज आहे. तर 320 मधून 200 गेले तर इफेक्टिव्ह मुवमेंट राहणार आहे 120 न्यूटन mm. तसंही करता येते इथे, इफेक्टिव्ह मुवमेंट काढून सॉल्व करता येते. सो नेट मुवमेंट अबाउट वाय ॲक्सिस MY, इट इज 320 मायनस 200 इंटू 10⁻⁶ न्यूटन mm. एक क्लॉकवाईज आहे, एक अँटी क्लॉकवाईज आहे, त्याच्यामुळे त्याची वजाबाकी होईल. इंटू 10⁻⁶. सो इट इज 120 इंटू 10⁻⁶ न्यूटन mm अँटी क्लॉकवाईज. म्हणजे इफेक्टिव्ह कोणती राहील तुमची, ही इफेक्टिव्ह राहील, ही डायरेक्शन.
120, कारण की इकडची मुवमेंट जास्त आहे अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज कमी आहे, म्हणजे हा कॉलम इकडे बेंड होणार आहे. इथे कॉम्प्रेशन येणार आहे या बाजूला आणि या बाजूला टेन्शन येणार आहे बेंडिंगमुळे. हे ठरवून घ्यायचं पहिले. देन नेक्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेतला. आय वाय एक्स ॲक्सिसवर लोड आहे, त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस 800 dB क्यूब डिवायडेड बाय 12. ओके, ही आली मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू. देन बाकीचे आता सिग्मा ए काढायचा आहे आणि सिग्मा बी काढायचा आहे. डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा ए इज इक्वल टू मायनस पी अपॉन ए. आता पी जो आहे तो टोटल घ्यावा लागेल तुम्हाला, P1 प्लस P2. सो सिग्मा इज इक्वल टू मायनस 500 प्लस 800 इंटू 10⁻³ हा झाला टोटल पी, P1 प्लस P2 डिवायडेड बाय एरिया 1200 गुणिले 800 म्हणजे 960 इंटू 10⁻³. So it comes out to minus 1.354 Newton per mm square compressive. लक्षात घ्या टोटल पी घेतलेला आहे, P1 प्लस P2. देन मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेसेस विल ऑकर अलॉंग AD अँड BC. फिगरमध्ये पहा, AD अँड BC या ठिकाणी मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेसेस राहणार आहे ॲट वाय डिस्टन्स, वाय मॅक्स B/2 1200/2, कारण की आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस काढला, म्हणजे हा राहील तुमचा वाय मॅक्स. दिस इज वाय मॅक्स. सो इट विल बी हाफ ऑफ 1200 म्हणजे 600 mm. So sigma b is equal to plus minus m into y max divided by I, or it is equal to my into yy divided by iy. हे एवढं काही करायची गरज नाही आहे, हे एवढ्या याच्यावरून येते. प्लस मायनस ही झाली मुवमेंट, इफेक्टिव्ह मुवमेंट. आपण वजाबाकी केली आहे दोन मुवमेंटची. सो दिस इज 120 इंटू 10⁻6 m इंटू y max divided by I. So it comes out to plus minus 0.625 Newton per mm square. आता फक्त रिझल्टंट स्ट्रेसेस काढायचे आहे. सिग्मा मॅक्स AD, कारण की इथे ॲक्सियल कॉम्प्रेसिव्ह आहे आणि बेंडिंगमुळे सुद्धा कॉम्प्रेसिव्ह आहे, कारण की आपली मोमेंट ही क्लॉकवाईज आहे अशी. या प्रकारची इफेक्टिव्ह मुवमेंट आपल्याजवळ बाकी राहिली होती, अँटी क्लॉकवाईज. त्याच्यामुळे इथे कॉम्प्रेशन येईल आणि या बाजूला टेन्शन येईल. सो मायनस सिग्मा ए मायनस सिग्मा बी मायनस 1.3 मायनस ए, इट इज मायनस 1.979 न्यूटन पर mm स्क्वेअर कॉम्प्रेशन. आणि सिग्मा मिनिमम BC वर या बाजूला, त्या अपोजिट साईडला BC वर P1 P2 मुळे कॉम्प्रेशनच राहील, परंतु बेंडिंगमुळे इथे टेन्शन येईल. सो इट इज मायनस सिग्मा ए प्लस सिग्मा बी मायनस 1.354 प्लस 0.625. ॲक्च्युली हा फॉर्म्युला माहीत आहे का, मॅक्झिमम कसं काढायचं. थोडंसं इथं साईनचा तुमचा घोळ होऊ शकतो. सिग्मा मॅक्स काढायचा असेल तर सिग्मा ए प्लस सिग्मा बी दोघांची बेरीज होते, आणि सिग्मा मिनिमम काढायचं असेल तर सिग्मा ए मायनस सिग्मा बी असा ते आहे. म्हणजे थोडक्यात या दोघांचे साईन अपोजिट राहिले पाहिजे मिनिमम काढताना, आणि मॅक्झिमम काढताना दोघांचेही साईन सेम राहिले पाहिजे. जसं इथे मायनस मायनस, हा मायनस तर तसाच राहील, इथे मात्र प्लस होईल.
सो इट इज 0.625. एक लक्षात घ्या, इथे हा सिग्मा ए इथे मायनस लिहिलेला आहे आणि इथे मायनस सिग्मा ए लिहिला आहे, तर मायनस मायनस प्लस नाही करायचं इथे. हां, तेवढं लक्षात ठेवा थोडंसं. म्हणून मी हे सांगितलं इथे ॲडिशनल सिग्मा ए प्लस सिग्मा बी आणि हे सिग्मा ए मायनस सिग्मा बी. तर सिग्मा ए कॉम्प्रेसिव्ह घेतला आहे आपण इथे, हा सिग्मा ए कॉम्प्रेसिव्ह आणि बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह या दोघांची बेरीज. आणि इथे सिग्मा ए कॉम्प्रेसिव्ह आणि सिग्मा बी टेन्साईल असं अपोजिट. सो इट कम्स आउट टू -0.729 न्यूटन पर mm² कॉम्प्रेशन. सी इथं जास्तीचं झालं आहे. सो इट इज कॉम्प्रेशन. दोन्हीकडे कॉम्प्रेसिव्ह आलेले आहेत आणि तसे यायला पाहिजे, कारण की हा मेसनरी पियर आहे. मेसनरी म्हणजे तुम्हाला माहीत आहे विटांनी बनवलेला, विटा सिमेंट रेती. आणि त्याच्यावर जर टेन्शन आलं तर ते टेन्शन सहन करू शकत नाही विटा किंवा सिमेंट रेती. त्याच्यामुळे त्याच्यावर टेन्साईल स्ट्रेस आली तर ते खराब होईल, ते मटेरियल फेल्युअर होईल. त्याच्यामुळे कॉम्प्रेशन यायलाच पाहिजे. हां, एखाद्या प्रॉब्लेम चुकीचा असेल तर टेन्साईल येऊ शकतो. सो दिस इज द रिझल्टंट स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. मॅक्झिमम स्ट्रेस 1.979 न्यूटन पर mm² कॉम्प्रेसिव्ह आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा कॉम्प्रेसिव्हच आहे 0.729 न्यूटन पर mm². रिझल्टंट स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम कंप्लीट कॉम्प्रेसिव्ह. हां, स्ट्रेस कमी जास्त होत आहे, इथे मॅक्झिमम आहे इथे मिनिमम आहे, परंतु पूर्ण कॉम्प्रेशनमध्ये आहे. मेसनरी पियरचं हे प्रॉब्लेम झालं. सेम प्रोसिजर आहे सगळे. हां, पुन्हा रिपीट कर, काय बोलली? तुझा आवाज अजिबात क्लिअर येत नाही, काहीच समजून नाही राहिलं. काहीतरी पहा, नेटवर्क आहे की नाही काय. पुन्हा विचार. सर, सिग्मा मॅक्स काढण्यासाठी दोन्ही पण साइन सेम पाहिजे का? हां हां हां, यस यस, एकदम बरोबर. दोन्ही साईन, त्याच्याशिवाय मॅक्झिमम कसं निघेल? नाही तर वजाबाकी होऊन जाईल ना, 1+1- घेतलं तर. दोन्हीच्या साईन सेम पाहिजे. हा फॉर्म्युला हे आता इथे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, मलाच वाटलं कन्फ्युजिंग म्हणून मी बोललो. आता इथे काय लिहिलं आहे यांनी, सरांनी बनवली आहे ती PPT त्यांचं साईन कन्व्हेन्शनप्रमाणे. इथे त्यांनी लिहिलं मायनस सिग्मा ए मायनस सिग्मा बी. आता इथे मायनस सिग्मा ए लिहिलं आहे आणि इथं सिग्मा ए स्वतः मायनस काढून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही मायनस सिग्मा ए करताना मायनस आणि हा मायनस प्लस करायचा नाही आहे. वाटल्यास याला असं समजा तुम्ही, हा प्लस आणि हाही प्लस. तर सिग्मा ए निगेटिव्ह घ्यायचा आहे आणि ही बेंडिंगही निगेटिव्ह घ्यायची. म्हणजे थोडक्यात दोन प्रकारचे लोड असतात. पहा, आता हा प्रॉब्लेम जो आहे हा कॉम्प्रेसिव्ह लोडचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस प्लस बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस हे होईल मॅक्झिमम स्ट्रेस. आणि डायरेक्ट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस प्लस बेंडिंग टेन्साईल स्ट्रेस हे केलं तर कमीत कमी व्हॅल्यू येईल, मिनिमम. हे स्वतः समजून घ्या. आणि टेन्साईल लोड असेल तर काय होईल? टेन्साईल लोड जर असेल तर डायरेक्ट स्ट्रेस ही टेन्साईल राहील. तर तुम्हाला तिथे काय करावं लागेल? डायरेक्ट टेन्साईल स्ट्रेस प्लस बेंडिंग टेन्साईल स्ट्रेस म्हणजे प्लस प्लस. आणि मिनिमम काढताना डायरेक्ट टेन्साईल स्ट्रेस ती प्लस राहील अँड बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणजे ती मायनस होईल, म्हणजे प्लस मायनस होईल. प्रॉब्लेम हे दोन प्रकारचे असतात, कॉम्प्रेसिव्ह लोडचं प्रॉब्लेम असते किंवा टेन्साईल लोडचं असते. तर त्याप्रमाणे एवढं मात्र नक्की सांगू शकतो मी तुम्हाला, मॅक्झिमम काढताना या दोघांच्याही साईन सारख्या पाहिजे. एक तर दोन्ही मायनस जर कॉम्प्रेसिव्ह असेल तर लोड, आणि टेन्साईल लोड असेल तर ह्या दोन्ही प्लस राहतील मॅक्झिमम काढण्याकरता. त्याच्याशिवाय मॅक्झिमम येऊ शकणार नाही. ओके.
ओके हां सर. हां हां इथं हा फॉर्म्युला जो दिलेला आहे याच्यावर जास्त लक्ष द्यायची गरज नाही आहे असं मला म्हणणं आहे. बेसिक समजून घ्या. डायरेक्ट कॉम्प्रेसिव्ह आणि बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह यू विल गेट मॅक्झिमम. डायरेक्ट कॉम्प्रेसिव्ह आणि बेंडिंग टेन्साईल यू विल गेट मिनिमम. तसंच टेन्साईलबद्दलही करायचं. डायरेक्ट टेन्साईल प्लस बेंडिंग टेन्साईल विल गिव्ह यू मॅक्झिमम टेन्साईल स्ट्रेस आणि डायरेक्ट टेन्साईल मायनस बेंडिंग स्ट्रेस यू विल गेट मिनिमम स्ट्रेस. मॅक्झिमम मिनिममचा अर्थ तुम्हाला चांगल्याने माहीत आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्या. मॅक्झिमम काढायची आहे आणि मिनिमम काढायची आहे. म्हणजे मिनिमम काढायची आहे तर वजाबाकी झाली पाहिजे आणि मॅक्झिमम काढायची आहे तर बेरीज झाली पाहिजे प्लस. ओके. नेक्स्ट a bent up bar as shown in figure. हे एक कॉमन प्रॉब्लेम आहे परीक्षेतलं, तुम्ही पाहिलंही असेल कदाचित पेपरमध्ये. ए बेंट अप बार as shown in figure is subjected to a pull of 40 kilonewton at both ends. The cross section of the bar is 30 mm wide into 40 mm deep. Find the maximum and minimum stresses in the bar at section AA shown in figure. The eccentricity of load is 60 mm. आता हे प्रॉब्लेम टेन्साईल लोडचा आहे. पहा पी टेन्साईल लावलेला आहे इथे. आता हा पार्ट डाव्या बाजूकडचा पार्ट किंवा उजव्या बाजूकडचा पार्टचा विचार केला आहे तर इट इज अ ॲक्सियल लोड. ही ॲक्सिस आहे. परंतु या पार्टचा जर विचार केला तर याची सेंट्रॉइडल ॲक्सिस इथे आहे आणि लोड इथे लागते आहे, त्याच्यामुळे इट इज अ इसेंट्रिक लोड. म्हणजे फक्त या पार्ट करता इट इज इसेंट्रिक लोड. या दोन पार्टचा जर विचार केला डाव्या आणि उजव्या पार्टचा तर इट इज अ ॲक्सियल लोड. म्हणून त्यांनी स्ट्रेस इथे विचारली आहे. तर इथे दोन्ही स्ट्रेसेस येतील. डायरेक्ट स्ट्रेस पी अपॉन ए आणि बेंडिंग स्ट्रेस एम बाय झेड किंवा एम डिवायडेड बाय आय इंटू वाय मॅक्स. याचा सेक्शन इथे दाखवलेला आहे पहा. विड्थ 30 mm आणि डेप्थ 40 mm. मोमेंट कुठे येणार आहे पहा. हा सेक्शन इथला दाखवलेला आहे आणि पी इथे आहे. तर पी इथे कुठंतरी आहे तुमचा. या ठिकाणी पी आहे. सो इट इज ऑन वाय ॲक्सिस. पी इज ऑन वाय ॲक्सिस. तर तुम्हाला आय एक्स किंवा झेड एक्स काढायचा आहे या फिगरनुसार. ही त्याची फ्री बॉडी डायग्राम ॲट सेक्शन ए ए. हा इथे पी 40 किलोन्यूटन, त्याच्यामुळे त्याला बॅलन्स करणारा इथे पी येईल. हा पी राहणार आहे इथे. आणि मोमेंट इथे मोमेंट या बाजूने येईल तर त्याला बॅलन्स करणारी ही अँटी क्लॉकवाईज एम इज इक्वल टू पी इंटू ई अशी ती मोमेंट राहणार आहे. दोन्ही व्हॅल्यू काढता येते. फिगर काढली नाही तरी चालते, पण हे समजणं आवश्यक आहे. फ्री बॉडी डायग्राम हे रिॲक्टिव्ह मुवमेंट आहे आणि हा रिॲक्टिव्ह पी आहे. फ्री बॉडी डायग्राम आहे हा या पार्टचा. दिस इज ॲक्टिंग फोर्स पी अँड दिस इज रिॲक्टिव्ह फोर्स पी. आर इज इक्वल टू पी आहे हा रिॲक्शन इथली. आणि ही जी मोमेंट आहे ही सुद्धा एम आर आहे, म्हणजे रिॲक्टिव्ह मुवमेंट आहे. ही एम जी आहे ती रिॲक्टिव्ह मुवमेंट आहे. या पीमुळे येणारी मुवमेंट अशी राहणार आहे क्लॉकवाईज. इकडनं जर पाहिलं तर या पीमुळे येणारी मुवमेंट क्लॉकवाईज, त्याला बॅलन्स करणारी ही अँटी क्लॉकवाईज. म्हणजे हे दोन्ही रिॲक्टिव्ह दाखवलेले आहेत फ्री बॉडी डायग्राममध्ये. ओके. स्टेप्स आर सिमिलर. हा एम काढायचा आहे आणि तुम्हाला बाकी सगळे कॅल्क्युलेशन करायचे आहेत. सो बी 30 डी 40 दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये. पी 40 किलोन्यूटन, ई 60 mm. क्रॉस सेक्शनल एरिया रेक्टँगल असल्यामुळे 30 गुणिला 40 1200 mm². आय एक्स पहा इथे आय एक्स काढलेला आहे. मग मागच्या टेम्पलेटमध्ये मी सांगितलं तुम्हाला आय एक्स काढायचा आहे. 30 × 40³ डिवायडेड बाय 12 BD³ बाय 12.
M is equal to P into E, 40 into 10 to the power 3 Newton, conversion paha, multiplied by eccentricity. So it is 2.4 into 10 to the power 6 Newton mm. I काढला, y max किती येईल सांगेल कोणी? y max yes, anybody? y max किती? 20 म्हटलं का? हो. हा, ओके ओके, बरोबर आहे ना. इथे डी काय घेतला आपण पहा ना, याच्यावरूनही लक्षात येते. इथून जर पाहिलं तुम्ही, हा डी आपण 40 घेतला आहे, 40चा क्यूब घेतला आहे, म्हणजे या 40च्या अर्धा वाय मॅक्स. जनरली याच्याशी पण संबंध असतो त्याचा. वाय मॅक्स याच डायमेन्शनचा घ्यायचा असतो ज्याचा आपण क्यूब करतो. हे एक शॉर्टकट लक्षात ठेवता आलं तर पहा, ज्याचा क्यूब करतो त्या डायमेन्शनचाच अर्धा म्हणजे वाय मॅक्स. सो सिग्मा ए टेन्साईल असल्यामुळे हा प्लस घेतला आहे पहा, हा लोड टेन्साईल आहे पी, प्लस पी अपॉन ए, 33.33 न्यूटन पर mm स्क्वेअर. सिग्मा बी एम इंटू वाय मॅक्स डिवायडेड बाय आय, हा एम झाला, इंटू वाय मॅक्स 20 डिवायडेड बाय आय. सो इट इज प्लस मायनस 300 न्यूटन पर mm स्क्वेअर. आता कुठल्या बाजूला टेन्साईल येईल आणि कुठल्या बाजूला कॉम्प्रेशन येईल या फिगरमध्ये? हा बरं, इथं ए दाखवलेला पॉईंट आहे आणि बी पॉईंट दाखवलेला आहे. वरचा ए आहे आणि खालचा बी आहे. टेन्साईल कुठे येईल? याच उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ए पॉइंटवर टेन्साईल येईल की बी पॉइंटवर टेन्साईल येईल? बी पॉइंटवर सर. यस, याच्यावर लक्षात येते पहा. हा मुवमेंटची डायरेक्शन तुम्हाला ठरवता येतेच. ही मुवमेंट किंवा इकडनं जरी ठरवली, या पी नुसार तुमची मुवमेंट अशी येणार आहे, ही अशी मुवमेंट येणार आहे. आता हा ॲरो पहा ना काय करून राहिला. हा ॲरो एला दाबून राहिला आहे आणि इकडून ओढून राहिला आहे असा असा. त्याच्यामुळे एला कॉम्प्रेशन येईल आणि बीला टेन्शन येईल या ठिकाणी, आणि डायरेक्ट स्ट्रेस टेन्साईलच आहे. त्याच्यामुळे इथे बीला मॅक्झिमम मिळेल आणि एला मिनिमम मिळेल. सो सिग्मा बी म्हणजे सिग्मा मॅक्स, डायरेक्ट टेन्साईल प्लस बेंडिंग टेन्साईल दोघांची बेरीज, प्लस 333.33 न्यूटन पर mm स्क्वेअर टेन्साईल. आणि मिनिमम येईल सिग्मा ए इज इक्वल टू सिग्मा मिनिमम, डायरेक्ट टेन्साईल ती तशीच राहील, मायनस 300. आता ही कॉम्प्रेशन झाली, मायनस 300. सो मायनस 266.67 न्यूटन पर mm स्क्वेअर कॉम्प्रेशन येईल या बाजूला. इथे कॉम्प्रेशन वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला इथे टेन्शन येईल. आणि त्याप्रमाणे तो डायग्राम काढला आहे पहा. इथे मॅक्झिमम टेन्साईल स्ट्रेस आणि इथे मिनिमम स्ट्रेस म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. आता ही निगेटिव्ह आली आहे आणि ही पॉझिटिव्ह, आणि दिस इज लिनियर व्हेरिएशन एवर आणि बीवर. या प्रकारचा तो रिझल्टंट स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम झाला. ओके, महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे हा, बऱ्याच वेळा परीक्षेत विचारलेला आहे हे प्रॉब्लेम. इथं प्लस मायनसचं लक्षात आलं पहा. इथे दोन्ही प्लस घेतले आहे मॅक्झिमम काढण्याकरता, आणि इथे प्लस मायनस घेतलेला आहे. इथे दोन्ही प्लस घेतले, हा प्लस तसाच्या तसा राहतो, त्याच्या अपोजिट साईन इथं असते. हे दोन्ही मायनस जर घेतले तर या मायनस साईन इथंच असतो, मायनस हा बदलत नाही साईन याचा. टेन्साईल असेल तर टेन्साईलच, कॉम्प्रेशन असेल तर कॉम्प्रेशनच, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस.
आता मॅक्झिमम काढण्यासोबत प्लससोबत प्लस, इथे मायनस घेतलं असेल तर त्याच्यासोबत मायनस, इथे प्लस इथे मायनस, किंवा इथे मायनस असेल तर इथे प्लस घ्यायचं, तर यू विल गेट मिनिमम अपोजिट साईन. नेक्स्ट हे पियर आहे. अगेन पियरचा प्रॉब्लेम आहे. दिस इज द प्रॉब्लेम ऑफ पियर. 600/400 is subjected to biaxial bending. आता हा पार्ट तुम्हाला नाही आहे, ओके, लक्षात ठेवा. तरी पण एक तुमच्या माहिती करता, कारण की सोडवायची पद्धत एक्झॅक्ट सेम आहे. जसं आपण युनिॲक्सियलचा प्रॉब्लेम सोडवतो तसंच बायॲक्सियलचंही सोडवायचं आहे. ते एक इन्फॉर्मेशन म्हणून मी हे प्रॉब्लेम राहू दिलं. 600 mm/400 mm is subjected to biaxial bending as shown in figure. लोड P is 1200 kN. इसेंट्रिसिटी दोन्ही दिलेले आहेत, EX EY, आणि हे प्रॉब्लेम आहे पहा. आतापर्यंतचे जेवढे प्रॉब्लेम पाहिले आपण त्याच्यामध्ये जे लोड लावलेलं होतं ते एक तर एक्स ॲक्सिसवर असते किंवा वाय ॲक्सिसवर जर लोड असेल तर ते युनिॲक्सियल बेंडिंग. आता हे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस सोडून भलत्याच ठिकाणी आहे P, या ठिकाणी P लावलेला आहे. त्याच्यामुळे इट इज इसेंट्रिक अबाउट वाय ॲक्सिस 80 mm, इट इज इसेंट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस बाय 60 mm. म्हणजे हा त्याचा एक्स कोऑर्डिनेट झाला आणि हा वाय कोऑर्डिनेट झाला या पॉईंटचा. हा जर 0 असेल तर ओरिजिन घेतला तर याला आपण EY म्हटलेलं आहे कारण की बेंडिंग अबाउट वाय ॲक्सिस आहे, आणि याला EX म्हटलेलं आहे बेंडिंग अबाउट एक्स ॲक्सिस. प्रोसिजर सेम आहे, फक्त स्टेप पहा. डायमेन्शन्स आहेत त्याच्यावर EX EY आहे. एरिया काढून घेतला, त्याच्यानंतर IX काढून घेतला कारण की तो लागणार आहे बेंडिंग अबाउट एक्स ॲक्सिस आहे. IY सुद्धा काढून घ्यावं लागेल कारण की बेंडिंग अबाउट वाय ॲक्सिससुद्धा आहे कारण की दोन इसेंट्रिसिटी आहेत. देन MX मोमेंट अबाउट एक्स ॲक्सिस लोड इंटू EX ती काढून घेतली आहे. देन बेंडिंग अबाउट वाय ॲक्सिस MY, सो इट इज P इंटू EY फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. अशा दोन दोन व्हॅल्यूज येतात बस, बाकी काही नाही. आणि त्याच्यानंतर MX MY आपण काढलेला आहे डायरेक्ट स्ट्रेस. याच्यात तर काही बदल नाही आहे, बायॲक्सियल असो की युनिॲक्सियल असो त्यांनी काही फरक पडणार नाही. पियर आहे त्याच्यामुळे लोड कॉम्प्रेसिव्ह आहे म्हणून मायनस घेतलेला आहे, मायनस P/A. सो इट इज -5 N/mm². मॅक्झिमम स्ट्रेसेस ड्यू टू बेंडिंग अबाउट एक्स ॲक्सिस अलॉंग AB अँड CD. हां, आता इथे थोडंसं पहा. AB अँड CD या एक्स ॲक्सिसवर जर बेंडिंग झालं म्हणजे या डायरेक्शनमध्ये मुवमेंट, हा P इथे आहे ना, म्हणजे अशी मुवमेंट येईल ती. आता अशी मुवमेंट आली अबाउट एक्स ॲक्सिस तर इथे मॅक्झिमम येईल कॉम्प्रेसिव्ह, आणि इथे टेन्साईल बेंडिंग येईल, आणि इथे कॉम्प्रेसिव्ह बेंडिंग येईल. AB अँड CD हे कशामुळे? MX मुळे किंवा या EXमुळे. EXमुळे अशी मुवमेंट येईल, त्याच्यामुळे इथे मॅक्झिमम, इथे टेन्साईल. देन दॅट इज सिग्मा BX काढली त्याने, MYX/IX. फॉर्म्युला तोच आहे. बेंडिंग अबाउट एक्स ॲक्सिस काढून घेतलं ±45 N/mm². सिमिलरली मॅक्झिमम स्ट्रेसेस ड्यू टू बेंडिंग अबाउट वाय ॲक्सिस अलॉंग AD अँड BC. आता वाय ॲक्सिसवरचं जर बेंडिंग असेल तर ते बेंडिंग याप्रमाणे राहणार आहे, या डायरेक्शनने म्हणजे क्लॉकवाईज. तर ते या बाजूला कॉम्प्रेसिव्ह, बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह या बाजूला येईल आणि बेंडिंग टेन्साईल या बाजूला येईल, AD अँड BC. तर त्याप्रमाणे BY काढून घेतलं, सिग्मा BY, इट कम्स आउट टू ±4 N/mm². आता इथे फक्त विचार तुम्हाला एवढा करायचा आहे, पहा एक लक्षात घ्या, या मोमेंटमुळे MX किंवा सिग्मा BX काढायचं. सिग्मा BX इथे कॉम्प्रेशन राहील, या बाजूला कॉम्प्रेशन, बेंडिंग कॉम्प्रेशन. P मुळे कॉम्प्रेशन राहील या सगळ्या बाजूला, ओके.
पीमुळे तर कॉम्प्रेशन इथंही राहील, सगळीकडे सारखंच राहील पीमुळे. या MXमुळे या पूर्णवर बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह राहील. आणि या MYमुळे इथे मॅक्झिमम कॉम्प्रेसिव्ह राहील. तर या कॉर्नरचा जर विचार केला तर दिस कॉर्नर इज सब्जेक्टेड टू डायरेक्ट कॉम्प्रेशन प्लस बेंडिंग अलॉंग X डायरेक्शन प्लस बेंडिंग अबाउट Y डायरेक्शन. या सगळ्यांचा इफेक्ट इथे जमा होतो, म्हणजे सगळ्यांची बेरीज होईल इथे, सगळ्या स्ट्रेसेसची. म्हणजे थोडक्यात -5 -4.5 आणि -4 म्हणजे 4 आणि 4 8 आणि 5 13 -13.5 स्ट्रेस इथं निर्माण होईल मॅक्झिमम या कॉर्नरला. या कॉर्नरचा विचार केला तर काय होईल, ऑपोजिट कॉर्नरचा. हा जो P आहे त्याच्यामुळे जी डायरेक्ट स्ट्रेस येईल ती तीच राहील -5, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. परंतु या MXमुळे इथे टेन्साईल स्ट्रेस येईल आणि याच्यामुळे इथे टेन्साईल स्ट्रेस येईल. सो दिस कॉर्नर इज सब्जेक्टेड टू मिनिमम, म्हणजे थोडक्यात -5 + 4.5 + 4 म्हणजे हे 4 आणि 4 8 8.5 झालं. हे + 8.5 -5 म्हणजे -3.5 येईल इथं. सो दिस इज सब्जेक्टेड टू मॅक्झिमम स्ट्रेस कॉर्नर. आता साईड नाही आहे, हे कॉर्नर आहे. अँड दिस इज सब्जेक्टेड टू मिनिमम. आता या पॉईंटचा विचार केला तर काय होईल, इथे डायरेक्ट स्ट्रेस ती -5 राहणारच आहे. या MXमुळे इथे टेन्साईल स्ट्रेस येईल आणि या MYमुळे इथे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येईल. त्या हिशोबाने इथलं स्ट्रेस काढावं लागेल आणि तसंच इथला विचार करावा लागेल. असे 4 कॉर्नर पहा आता. ओके, दिस इज जस्ट फॉर अंडरस्टँडिंग आणि सिम्पल आहे एकदम, कठीण काही नाही आहे. So resultant stresses at 4 corners of the column are सिग्मा. फॉर्म्युला तो वापरायचा आहे, सिग्मा मायनस प्लस मायनस सिग्मा BX प्लस मायनस सिग्मा BY. फक्त या प्रॉपर साईन ठरवायचे. हा तर मायनसच राहणार आहे. या सिग्मा BXची प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं, सिग्मा BYचं प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं त्या कॉर्नरला. पहा इथे मुवमेंटच्या डायरेक्शनही दाखवलेलं आहे, MX आणि हा MY. तर हा जो कॉर्नर आहे दिस इज सब्जेक्टेड टू मॅक्झिमम, म्हणजे हाई मायनस घ्यावं लागेल, हाई मायनस घ्यावं लागेल, हाई मायनस घ्यावं लागेल ॲट B. तर त्यांनी Aवर पहिले काढला आहे. Aवर तुम्हाला ही तर राहीलच तेवढी -4.5 म्हणजे MXमुळे आणि MYमुळे पहा या बाजूला टेन्साईल आणि या बाजूला कॉम्प्रेशन, म्हणजे हे प्लस घ्यावं लागेल इथे +4. सो इट इज -5.5 ॲट B मायनस मायनस मायनस, सो -13.5 ॲट C. आता C वर काय येईल, -5 प्लस सिग्मा BX आणि मायनस सिग्मा MY. -5 ही टेन्साईल, कारण की हा MX असा आहे म्हणजे या बाजूला टेन्शन आहे, इथे टेन्शन आहे म्हणून +4.5 घेतली, -4. सो इट इज -4.5 अँड ॲट D -5 + 4.5 + 4, सो इट इज +3.5 Nm/mm². इथे टेन्साईल आहे, बाकी सगळ्या ठिकाणी कॉम्प्रेशन आहे. म्हणजे हा पार्ट जो आहे इथला, दिस पार्ट इज सब्जेक्टेड टू टेन्साईल स्ट्रेसेस. कॉर्नर नुसता कॉर्नर नाही, हा एवढा पार्ट इथला जवळपास कुठेतरी 0 येईल इथे या ठिकाणी, पण दिस पार्ट इज सब्जेक्टेड टू टेन्शन, रिमेनिंग पार्ट इज सब्जेक्टेड टू कॉम्प्रेशन. आणि हा त्याचा डायग्राम पहा. इथे मॅक्झिमम कॉम्प्रेशन आहे, इथे टेन्शन आहे या पॉईंटला आलेलं, त्याच्यामुळे या DC वर पाहिलं दिस विल बी व्हेरिएशन. या
ADवर पाहिलं तर इथे टेन्साईल आणि इकडे कॉम्प्रेशन आणि हे सगळं कॉम्प्रेशन इकडे. तसं हा न्यूट्रल ॲक्सिस काढली इथली. यश म्हणजे हा जो पार्ट आहे इथला, दिस पार्ट इज सब्जेक्टेड टू टेन्साईल स्ट्रेसेस. इथे 0 येईल आणि इकडे मग सगळं कॉम्प्रेशन राहणार आहे. असं या पूर्ण सेक्शनमध्ये कॉम्प्रेशन राहील. सो दिस इज द प्रॉब्लेम ऑफ बाय ॲक्सियल बेंडिंग. कठीण आहे का की ठीक आहे? प्रोसिजर सेम आहे सॉल्व करायची, बदल काही नाही आहे. फक्त 2 मुवमेंट येतात, त्याच्यामुळे बेंडिंगच्या 2 स्ट्रेसेस येतात MX MY मुळे. ओके, हे तुम्हाला नाही आहे हां, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन होतं. प्रॉब्लेम तयार म्हणून तुम्हाला दाखवलं. बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम दाखवलेला आहे. सो थँक्यू.